नमस्कार मित्रांनो, तुमचं हार्दिक स्वागत आहे माझ्या एक्झाम फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत IBPS क्लरिकल नोटिफिकेशन आउट झालेला आहे. त्यामध्ये एकूण 10,277 वॅकन्सीज डिक्लेअर केलेल्या आहेत क्लरिकल कॅडरच्या IBPS ने. तर 15 नंबरचं रिक्रुटमेंट प्रोसेस आहे. Common recruitment process for recruitment of customer service assistant CSA, ज्याचं आपण त्याला क्लरिकल कॅडर पण म्हणू, CSA कस्टमर सर्व्हिस असोसिएट किंवा आधीचे नाव क्लरिकल कॅडर म्हणून. त्यांनी सरळ सांगितले ह्या वॅकन्सी 2026-27 या इयर साठी आहेत. तर त्यामध्ये बघूयात इम्पॉर्टंट डेट्स. ऑनलाईन रजिस्ट्रेशन डेट आहे 1 ऑगस्ट 25 ते 21 ऑगस्ट 25. पेमेंट फीस ऑनलाईन 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट. त्यानंतर तुम्हाला काही करेक्शन किंवा मॉडिफाय फॉर्म मध्ये करायचं असेल तर रजिस्ट्रेशन क्लोज झाल्यानंतर ते तुम्हाला करता येईल. ते तुम्हाला वेबसाईटवर सांगतील. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग ही एक्झामच्या आधीची ट्रेनिंग असते ती सप्टेंबर मध्ये होईल 25 ला. त्यानंतर तुम्हाला प्रिलिम एक्झामचे कॉल लेटर्स सप्टेंबर 25 मध्ये येतील. नंतर तुमची प्रिलिम एक्झाम ऑक्टोबर मध्ये होईल. त्यानंतर प्रीचा रिझल्ट नोव्हेंबर मध्ये आणि मेन एक्झाम पण नोव्हेंबर मध्येच होणार आहे. त्याचे कॉल लेटर आधी येतील नोव्हेंबर मध्ये आणि एक्झाम पण त्याच महिन्यात म्हणजे नोव्हेंबर 25 ला होईल. आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट ही मार्च 26 ला होईल. म्हणजे 31 मार्च 2026 च्या आधी तुमचं अलॉटमेंट होऊन जाईल. तर ही झाली इम्पॉर्टंट डेट्स आणि रजिस्ट्रेशनची इन्फॉर्मेशन. तर पुढे पाहूयात आपण. यामध्ये 11 नॅशनलाइज बँक पार्टिसिपेट करतायत. 11 नॅशनलाइज बँक. त्यामध्ये एकूण 10,277 वॅकन्सीज आहेत. ते आपण नंतर पाहूयात व्हिडिओच्या शेवटी. त्यामध्ये टॉपला कर्नाटकाच्या आहेत. कर्नाटक स्टेटच्या 1300 समथिंग आहेत. त्यानंतर UPच्या हायेस्ट आहेत 1300, कर्नाटकाच्या 1100 आणि थर्ड वर महाराष्ट्र आहेत 1117. इथे 1170 येते कर्नाटकच्या आणि 1300 UPच्या आहेत. ते तुम्हाला समजून जाईल. तर यामध्ये सांगितलं तुम्हाला 11 नॅशनलाइज बँक पार्टिसिपेट करणार आहेत. पाहूयात त्यामध्ये स्केल पे काय असेल. तर तुमचा बेसिक 24,050 रुपये पासून असा इन्क्रीज होत जाऊन शेवटी फायनल 64,480 पर्यंत जाईल. आणि CSA will be eligible for allowances and requests as per rules and regulation of participating bank in the force of time to time. म्हणजे बँकचे जे रूल्स असतील त्यानुसार तुम्हाला अलाउन्सेस आणि रिक्वेस्ट मिळत राहतील. त्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहेत पाहूयात आपण. महत्वाचं नॅशनॅलिटी किंवा सिटिझनशिप इंडियन पाहिजे. त्यानंतर सेकंड क्रायटेरिया एजचा आहे. मिनिमम 20 वर्ष आणि मॅक्सिमम 28 वर्ष पाहिजे. तर हा क्रायटेरिया 1/8/2025 ला तुम्ही मिनिमम 20 वर्ष किंवा मॅक्सिमम 28 वर्ष असले पाहिजे. कॅन्डिडेट मस्ट बी नॉट बॉर्न अर्लियर दॅन 2/8/1997 च्या आधी नाही पाहिजे. आणि 1/8/2005 नंतर जन्म तुमचा नाही पाहिजे. असं मिनिमम 20 एज आणि मॅक्सिमम 28 वर्ष. तर त्यामध्ये रिलॅक्सेशन आहे अप्पर एज लिमिट साठी. तर SC ST कॅन्डिडेटला 5 वर्षाची एज रिलॅक्सेशन आहे. OBC नॉन क्रिमिनलला 3 वर्ष, PWD
डिफाईन अंडर द राईट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी ऍक्ट 2016 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. एक सर्व्हिसमॅन किंवा डिसेबल्ड एक सर्व्हिसमॅनला ऍक्च्युअल पिरियड सर्व्हिस रेंडरिंग डिफेन्स फोर्स प्लस 3 वर्ष किंवा मग 8 years फॉर डिसेबल एक सर्व्हिसमॅन बिलॉंग टू SC/ST सब्जेक्ट टू मॅक्झिमम एज टू 50 years. आणि फिफ्थ आहे widow, divorced women and women legally separate from their husband who have not been remarried. त्यांना एज कन्सेशन अप टू 35 years for general EWS, 38 years for OBC and 40 years for SC/ST candidates. हे नोटिफिकेशन तुम्हाला मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक पण देणार आहे, तिथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता. पाहूयात नेक्स्ट. एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहूयात. A degree graduation in any discipline from university recognized by government of India or any equivalent qualification recognized as such by central government. म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे एनी डिग्री डिसिप्लिनचं रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. The candidate must possess valid mark sheet, degree certificate. She is graduated on the day or she registered indicate the percentage of registered online. त्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट फक्त स्टेट वाईज व्हॅकन्सी दिली आहेत त्यांनी, आणि त्यात तुम्हाला प्रोफिशियंट म्हणजे ज्या स्टेट मध्ये अप्लाय करायचं त्यासाठी तुम्हाला रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग, अंडरस्टँडिंग हे त्या लोकल लँग्वेजचं असलं पाहिजे. त्यांनी नंतर तुम्हाला लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट पण ते तुम्हाला एक्झामच्या वेळेस सांगतील. त्यानंतर बेसिक नॉलेज कम्प्युटर लिटरसी पाहिजे तुम्हाला, जसं की ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज इन कम्प्युटर सिस्टम इज मॅन्डेटरी. म्हणजे कम्प्युटरचं बेसिक नॉलेज माहिती पाहिजे तुम्हाला. आणि तुमचे सर्व क्वालिफिकेशन डॉक्युमेंट्स हे 21/8/25 आधीचे पाहिजेत. पाहूयात नेक्स्ट. त्यांनी क्रेडिट हिस्ट्रीचे पण क्रायटेरिया सांगितलेला आहे. म्हणजे तुमचा सिबिल स्कोर चांगला असला पाहिजे. म्हणजे ज्यांचं बँक मध्ये अकाउंट नाहीये त्यांना ही कंडिशन म्हणजे लागू नाहीये. आता महत्वाचं आपण एक्झाम स्ट्रक्चर पाहूयात. स्ट्रक्चर ऑफ द एक्झामिनेशन विच विल बी कंडक्टेड ऑनलाईन ॲज पर फॉलोज. बघा, सर्वप्रथम प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनची होईल. ती एकूण टोटल 100 क्वेश्चन्स राहतील, 100 मार्क्स साठी आणि 60 मिनिट वेळ राहील. तर या 60 मिनिट मध्ये तिन्ही सेक्शनला म्हणजेच इंग्लिश, न्यूमरिकल ॲबिलिटी आणि रिजनिंग ॲबिलिटी यांना प्रत्येकी 20 मिनिट वेळ राहील सेक्शन वाईज सेपरेटली. इंग्लिशचे 30 क्वेश्चन 30 मार्कला, न्यूमरिकल ॲबिलिटीचे 35 क्वेश्चन 35 मार्कला आणि रिजनिंग ॲबिलिटीचे 35 क्वेश्चन्स 35 मार्कला. असं नंबर ऑफ क्वेश्चन टोटल 100, मॅक्झिमम मार्क पण 100 आणि वेळ राहील 60 मिनिट्स म्हणजेच 1 तास किंवा 1 आवर. आणि कॅन्डिडेट हॅव टू क्वालिफाय इच ऑफ दिस 3 टेस्ट सिक्युरिंग बाय कट ऑफ मार्क टू बी डिसाइडेड बाय. म्हणजे तिन्ही याच्यासाठी तुम्हाला सेक्शनल कट ऑफ राहील, ती IBPS डिसाइड करेल. आणि ॲडव्होकेट नंबर ऑफ कॅन्डिडेट इन इच कॅटेगरी डिसाइडेड बाय IBPS डिपेंडिंग अपॉन द रिक्वायरमेंट शॉर्ट लिस्ट फॉर ऑनलाईन मेन एक्झाम. त्या स्कोर नुसार तुम्हाला मेन एक्झाम साठी किती कॅन्डिडेट बोलवायचे हे IBPS ठरवेल. त्यानंतर प्रिलिमिनरी एक्झाम झाल्यानंतर मेन एक्झाम ती पण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बेसच राहील. त्यामध्ये 4 सेक्शन राहतील, जनरल किंवा आपण जनरल अवेअरनेस किंवा फायनान्शियल अवेअरनेस म्हणून. सेकंड सेक्शन इंग्लिश राहील, थर्ड रिजनिंग ॲबिलिटी आणि फोर्थ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. असे एकूण 4 सेक्शन राहतील. यामध्ये GA चे 40 क्वेश्चन 50 मार्क, 20 मिनिट सेपरेट टाइम राहील प्रत्येक सेक्शन साठी.
तसंच जनरल इंग्लिशचे 40 क्वेश्चन 40 मार्क्स 35 मिनिट राहतील. रिजनिंग ॲबिलिटी 40 क्वेश्चन 60 मार्क 35 मिनिट राहतील वेगळे त्याला. आणि शेवटचा सेक्शन क्वांटिटी ॲप्टिट्यूड 35 क्वेश्चन 50 मार्क 30 मिनिट वेळ राहील. तर असे एकूण 155 क्वेश्चन 200 मार्क्ससाठी आणि 120 मिनिट्स म्हणजे 2 तासाचा पूर्ण मेन एक्झामचा पेपर राहील. समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो. 155 क्वेश्चन 200 मार्क्स आणि 2 तासचा वेळ राहील तुम्हाला. प्रत्येक सेक्शनला प्रत्येकी सेपरेट टायमिंग दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग 0.25 प्री आणि मेनला पण राहणार आहे. म्हणजे 4 क्वेश्चन चुकल्यानंतर 1 मार्क तुमचा निगेटिव्ह मध्ये जाणार आहे. अशा तऱ्हेने त्यानंतर पाहूयात की यांची एक्झामची लँग्वेज कुठली असेल. तर इंग्लिशला फक्त इंग्लिशमध्ये राहील. बाकी अदर 3 सब्जेक्ट तुम्ही तुमच्या मदर टंग किंवा मग जे स्टेटची लँग्वेज त्या लँग्वेज मध्ये पण देऊ शकतात, प्री आणि मेनची पण. इथे तुम्हाला या सेक्शन मध्ये सांगितलेले कुठल्या स्टेटसाठी कुठल्या लँग्वेज मीडियम ऑफ एक्झामिनेशन ठेवण्यात आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर आपण महाराष्ट्राचं पाहूयात. महाराष्ट्रामध्ये इंग्लिश, हिंदी, मराठी किंवा कोकणी या तिन्ही सेक्शनला तुम्ही कुठली लँग्वेज सिलेक्ट करू शकतात. परंतु इंग्लिशला प्री आणि मेनला फक्त हा इंग्लिश सेक्शनच राहील, याला दुसरी लँग्वेज ऑप्शनल नसेल. पेनल्टी तुम्हाला सांगितलं ते 0.25 मार्क्स राहील. कट ऑफ स्कोर हा तुमचा जो प्री नंतर मेन एक्झाम राहील, मेन एक्झामचा स्कोर हा तुमचा फायनल, त्यानुसार तुम्हाला अलॉटमेंट मिळेल. प्रीचा स्कोर काउंट करत नाहीये, फक्त ऑनलाईन मेन एक्झामचा जो स्कोर राहील त्याच्यावर तुम्हाला फायनल कट ऑफ म्हणजे सिलेक्शन होईल किंवा तुमचं प्रोव्हिजनल अलॉटमेंट होईल. इथे स्पष्ट सांगितलं, मार्क्स ऑब्टेन इन द ऑनलाईन मेन एक्झामिनेशन ओनली विल बी कन्सिडर्ड फॉर फायनल मेरिट लिस्ट. फायनल मेरिट लिस्टला फक्त मेन एक्झामचे मार्क काउंट होते. तुम्हाला सांगितलंच वरती. त्यानंतर मेन एक्झाम झाल्यानंतर लोकल लँग्वेज प्रोफेशनलची टेस्ट LLPT ही तुमची लँग्वेजची टेस्ट राहील. त्यामध्ये तुम्हाला रिडिंग, रायटिंग, स्पीकिंग आणि अंडरस्टँडिंग त्या स्टेटची लँग्वेज तुम्हाला माहित असली पाहिजे किंवा त्याची माहिती असली पाहिजे. तुम्ही एक्झाम सेंटर पुन्हा बदलू शकत नाहीत. प्री आणि मेन साठी एकदा तुम्हाला एक्झाम सेंटर चूज करायचे आहे. त्यानंतर प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग PET यामध्ये SC, ST, OBC आणि मायनॉरिटी, एक्स सर्व्हिसमॅन किंवा PWD कॅन्डिडेट साठी एक्झामच्या आधी एक ट्रेनिंग दिली जाते, त्याला प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग म्हणतात. ते तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटवर तुमचे हॉल तिकीट येतील प्री एक्झाम ट्रेनिंगचे, त्यावेळेस तुम्ही ते देऊ शकतात, ट्रेनिंग घेऊ शकता. त्यानंतर प्रोव्हिजनल अलॉटमेंट जी असते तुमची ऑनलाईन एक्झाम जी होईल 200 मार्काची, त्यालाच कन्वर्ट केलं जातील 100 मार्कसाठी आणि त्यानुसार तुमची प्रोव्हिजनल अलॉटमेंट अलॉट केली जाईल. ते तुम्हाला IBPC वेबसाईटवर मिळून जाईल. आता आपण पाहूयात लिस्ट ऑफ डॉक्युमेंट. तर तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही ऍडव्हर्टाइज मध्ये पाहू शकतात. मी ऍडव्हर्टाइजची लिंक तुम्हाला तिथं देऊन देईल. तर आता आपण बघूया स्टेट वाईज वॅकन्सीज किती आहेत ते. मला मी सांगितलं ते सर्वात जास्त वॅकन्सी UP, त्यानंतर कर्नाटक आणि त्यानंतर महाराष्ट्र स्टेट मध्ये आहे. तर पाहूयात आपण आता. बघा, हे महाराष्ट्र स्टेटचे आहेत. महाराष्ट्र स्टेट साठी 1117 एकूण वॅकन्सीज आहेत. त्यामध्ये इंडियन बँक, इको बँक,
या दोन बँकेनं त्यांच्या वॅकन्सी डिक्लेअर केलेल्या नाहीयेत, ते पण फ्युचर मध्ये कधीही डिक्लेअर करू शकतात. तर अशा एकूण त्यामध्ये सर्वात जास्त बँक ऑफ महाराष्ट्र एक नंबरला आहे, 300 वॅकन्सी टोटल. नंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया 281, नंतर बँक ऑफ बडोदा 146, पंजाब नॅशनल बँक 120, 115 कॅनरा बँक, नंतर 80 बँक ऑफ इंडिया आणि 60 पंजाब अँड सिंध बँक आणि 15 युनियन बँक ऑफ इंडिया. अशा एकूण 1117 वॅकन्सी आहेत. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचा प्रेफरन्स कसा भरायचा हे पण माहिती सांगणार आहोत. त्यामुळे जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन आले असतील त्यांनी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला कुठल्याही एक्झामचं लेटेस्ट नोटिफिकेशन आपल्या चॅनलवर मिळत राहील. तर आपण आता महाराष्ट्राच्या वॅकन्सीज पाहिलेल्या आहेत. मला एक्झाम स्ट्रक्चर पण सांगितलेलं आहे, त्यामुळे लवकरात लवकर हा फॉर्म भरून टाका. आणि हे त्यांनी सेंटर दिलेले सेंटरची लिस्ट आहे प्री आणि मेन एक्झाम साठी. तर पाहूयात महाराष्ट्रासाठी 31 नंबर आहे. महाराष्ट्रासाठी प्री साठी अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर, अमरावती, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, अकोला, धुळे, वर्धा, परभणी हे प्री साठी आहेत. आणि मेन साठी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मेमार, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे या सर्व ठिकाणी मेन एक्झामचे सेंटर दिलेले आहे. तर स्टेट वाईज लोकल लँग्वेज साठी पण तुम्हाला सांगितलेलंच आहे, वरती पाहिले आपण. महाराष्ट्रासाठी काय होतं ते लँग्वेज हे मराठी पण दिलेले आहे त्यांना LLPT साठी, लोकल लँग्वेज ऍप्लिकेबल फॉर टेस्ट साठी मराठी, महाराष्ट्र स्टेट साठी. विद्यार्थी मित्रांनो, ह्या कॉमन गाईडलाईन्स तुम्हाला माहितीच आहे. स्कॅन डॉक्युमेंट, सिग्नेचर, फोटोग्राफ, लेफ्ट सम इम्प्रेशन, हँड रिटन डिक्लेरेशन, SSC मार्कशीट असे डॉक्युमेंट्स तुम्हाला स्कॅन करून ठेवावं लागतं. आणि फोटोग्राफ हे साईज वगैरे दिलेली आहे, तुम्ही डिटेल नोटिफिकेशन पाहू शकता यामध्ये. तर अशा तऱ्हेने विद्यार्थी मित्रांनो आपण हे पूर्ण नोटिफिकेशन पाहिलेलं आहे. IBPS क्लरिकलचं किंवा CSA चं 15 नंबरचं नोटिफिकेशन आहे. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनल लगेचच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट लेटेस्ट नोटिफिकेशन ऑफ सर्व एक्झामची मिळत राहते. यानंतर RRB क्लरिकल आणि PO ची सप्टेंबर मध्येच ऍडव्हर्टाइज पण येणार आहे, त्याचं पण आपण लवकरच माहिती देणार आहोत. थँक्यू.